नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र लॉ सीईटी 3 इयर्स 2026 रजिस्ट्रेशनची लास्ट डेट कधी आहे त्याची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म फिलिंग करत असताना काही मिस्टेक केल्या असतील, काही चुका केल्या असतील, तर ती करेक्शन विंडो कधी पर्यंत ओपन होणार आहे त्याची सुद्धा माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून सर्व डाउट्स तुम्हाला या व्हिडिओमधून क्लिअर होतील. ओके. जसं की आपण सीईटीच्या वेबसाईटला आलो आहोत. सीईटीच्या वेबसाईटला आल्याच्या नंतर आपण जर बघितलं तर एल-एल-बी 5 इयरचं डेट हे एक्सटेन्शन झालेलं होतं. ते मार्चपर्यंत आहे. ओके. आणि जर आता आपण बघितलं एल-एल-बी 3 इयर्स हे एल-एल-बी 3 इयरचं एक्सटेन्शन कधीपर्यंत आहे, त्याची डेट्स तुम्हाला सध्याला आता मी दाखवत आहे. जसं की ही डेट्स ही ओपन केलेली आहे यामध्ये. यामध्ये जर आपण बघितलं तर रजिस्ट्रेशन जे की स्टार्ट झालेलं आहे ऑलरेडी ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म फिलिंग प्रोसेस. ही जर व्हिडिओ तुम्ही बघितली नसेल, फॉर्म फिलिंग कशा पद्धतीने करायचं आहे, त्याची व्हिडिओ ऑलरेडी अपलोडेड आहे आपल्या चॅनलला. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या व्हिडिओच्या तुम्हाला भेटून जाईल. यावरती आय सेक्शनला तुम्हाला व्हिडिओ ही भेटून जाईल. त्यावरती क्लिक करा आणि रजिस्ट्रेशन आतापर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी केलं नसेल, विद्यार्थी रजिस्ट्रेशन करू शकता स्टेप बाय स्टेप. बरं, ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत रजिस्ट्रेशन केले नाही, अशा विद्यार्थ्यांना लास्ट डेट आहे 28 फेब 2026. म्हणजे उद्याची जी डेट आहे रजिस्ट्रेशन करण्याची, ही उद्याची लास्ट डेट आहे. जर तुम्ही नाही केलं, तर डायरेक्टली तुम्हाला 1 वर्ष तुम्हाला वाट बघावी लागणार आहे. महाराष्ट्र लॉ एल-एल-बी 3 इयर सीईटी 2026 साठी. सो ज्या विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत रजिस्ट्रेशन केलं नसेल, काही विद्यार्थ्यांना डेट्स माहिती नसतील, सो त्यांना हा व्हिडिओ पुढे शेअर करा. जेणेकरून त्यांना सुद्धा माहिती पडेल, की उद्याची डेट ही लास्ट आहे एल-एल-बी 3 इयर्स रजिस्ट्रेशन करण्यासाठी. ओके. आता खूप विद्यार्थ्यांचा डाऊट होता, की सर ऑलरेडी आम्ही फॉर्म फिलिंग केलेला आहे. ओके. पण करेक्शन विंडो अजूनही ओपन झालेली नाहीये किंवा ती कधी होणार आहे, त्याची डेट्स तुम्हाला मी सांगतो. आता ज्या विद्यार्थ्यांचं चेंजेस करायचे असतील, त्याच विद्यार्थ्यांनी ते चेंजेस करू शकता. चेंजेसमध्ये काय असणार आहे तुम्हाला नेममध्ये काही प्रॉब्लेम असेल, तर तुम्ही चेंजेस करू शकता. डी-ओ-बी चुकीची टाकली असेल, ते तुम्ही चेंजेस करू शकता किंवा अ, जे काही नाव तुम्हाला ॲड वगैरे करायचं असेल किंवा चुकीचं झालं असेल, ते तुम्ही डेफिनेटली यावरती चेंजेस करू शकता. कधी चेंज करायचं आहे, त्याची डेट ही आता एल-एल-बी 3 इयरची उद्याची ही डेट लास्ट आहे रजिस्ट्रेशनची. ही जर डेट फायनल असेल रजिस्ट्रेशनची, तर मग विदिन 1 या 2 डेजमध्ये तुम्हाला करेक्शन विंडो ही ओपन होईल आणि त्याची ऑफिशियल नोटिफिकेशन आल्याच्या नंतर तुम्हाला त्याची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देणार आहे. ओके. बट करेक्शन विंडोमध्ये काय-काय तुम्हाला चेंजेस करायचे आहे, ते एकदा तुम्हाला सध्याला मी सांगतो, जेणेकरून तुमचे सर्व डाउट्स तुमचे क्लिअर होतील. सो काही प्रॉब्लेम असतील, तर त्यामधून आपण जे काही चेंजेस आहेत, ते आपण चेंजेस करू शकतो. ओके. आता हा नॉर्मली मी तुम्हाला सांगत आहे, की नॉर्मली करेक्शन विंडो कशा पद्धतीने येत असते. आता हे जर बघितलं आपण, तर एच-एम-सी-टी, एम-सी-एचं जर बघितलं, तर 26 तारीख ते 28 तारखेपर्यंत म्हणजे 2 दिवसाचा नॉर्मली विंडो ही ओपन केली जाते करेक्शन विंडोसाठी. ओके. त्या करेक्शन विंडोमध्ये तुम्हाला 2 दिवसाचा टाईम दिला जातो. त्या 2 दिवसामध्ये तुम्हाला जे काही चेंजेस करायचे आहेत, ते तुम्ही चेंजेस करू शकता. काय चेंजेस करू शकता? नावमध्ये प्रॉब्लेम असेल, तर तुम्ही चेंजेस करू शकता. डेट ऑफ बर्थमध्ये प्रॉब्लेम असेल, तर तुम्ही चेंज करू शकता. फोटोग्राफमध्ये प्रॉब्लेम असेल, सिग्नेचरमध्ये प्रॉब्लेम असेल, जेंडरमध्ये प्रॉब्लेम असेल, म्हणजे मेलच्या ऐवजी फिमेल चुकून टाइप झालेला आहे. अशा पद्धतीचे ह्या 5 गोष्टी जर तुम्हाला चेंजेस करायच्या असतील, तर तुम्ही चेंजेस डेफिनिटली करू शकता. यापैकी ॲड्रेसचा प्रॉब्लेम असेल, काही प्रॉब्लेम असेल, त्याला काहीही प्रॉब्लेम नाहीये. त्यानंतरला तुम्ही चेंजेस करू शकता. आता ह्या गोष्टीची का गरज आहे? कारण की हॉल तिकीटवरती तुम्हाला या सर्व गोष्टी मेन्शन होणार आहेत आणि जेव्हा तुम्ही एक्झामिनेशनला जाणार, हॉल तिकीट तिकडे दाखवणार, तेव्हा तुमचा आयडेंटिटी प्रूफ असेल किंवा जो काही तुम्ही ॲड्रेस प्रूफ वगैरे आयडेंटिटी प्रूफ तुम्ही देणार आहात, यावरती या गोष्टी चेक केल्या जातात हॉल तिकीटवरती. हॉल तिकीटवरती जे नाव आहे, त्यात तुमच्याकडे आयडेंटिटी प्रूफ ते डॉक्युमेंट असलं पाहिजे. मॅरिड वुमन असतील,
तर त्यांचं नाव चेंज झालं असेल, गॅझेट सर्टिफिकेट पाहिजे किंवा मॅरिट सर्टिफिकेट पाहिजे. ॲट द टाईम ऑफ तुम्हाला एक्झामिनेशनला जाताना हे डॉक्युमेंट्स तुम्हाला ओरिजिनल घेऊन जाणं गरजेचं आहे. त्यावेळेस तुम्हाला ते आतमध्ये एंट्री एक्झाम हॉलमध्ये देतील. ओके. सो या पद्धतीची जर इन्फॉर्मेशन चुकीची टाकली असेल, तर डेफिनेटली तुम्ही चेंज करू शकता. 1 या 2 डेजमध्ये ते करेक्शन विंडो येऊन जाईल. जेव्हा कधी येईल, त्यावेळी मी त्याबाबतीत व्हिडिओ नक्की पब्लिश करेन. ते तुम्ही व्हिडिओ बघा आणि त्या पद्धतीने तुम्ही चेंजेस करायचं आहे. ओके. सो रजिस्ट्रेशनची डेट्स हे तुम्हाला मी सांगितली. उद्याची डेट लास्ट आहे एल-एल-बी 3 इयर्स स्टुडंटसाठी आणि करेक्शन विंडो येत्या 1 वीकपर्यंत तुमची करेक्शन विंडो ओपन होईल. ओके. जर हे एक्सटेन्शन झालं रजिस्ट्रेशनसाठी, तर डेफिनेटली ती डेट्स पुढे जाणार आहे. जर एक्सटेन्शन नाही झालं, तर मग एखाद वीकमध्ये या 2 to 3 डेजमध्ये तुम्हाला करेक्शन विंडो ही ओपन झालेली असेल. त्याचे व्हिडिओ तुम्हाला नक्की पब्लिश करेन मी आपल्या YouTube चॅनलला. तुम्हाला जर हा व्हिडिओ समजला असेल, तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं नाहीये, त्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ पाठवा. करेक्शन विंडोबाबत काही डाऊट असतील, हा व्हिडिओ त्यांना पाठवा, जेणेकरून सर्व डाउट्स तुमचे क्लिअर होतील. ओके. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. थँक यू सो मच.